राज्यात कृत्रिम वाळूची कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभेत हे निवेदन मांडलंय। तर सर्व आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी। कृत्रिम वाळू धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आमदारांनीही प्रयत्न करावे। एका जिल्ह्यात 50 क्रशर्स देण्याची बावनकुळे यांनी ही घोषणा केल्याचं समजतंय। कृत्रिम वाळू धोरण म्हणजे एमसँड धोरण या राज्यामध्ये येणार आहे। ते धोरण आता आलं आहे। एका जिल्ह्यामध्ये 50 नवीन क्रशर आपण एमसँडचे कृत्रिम वाळूचे या ठिकाणी देण्याचा शासन आदेश काढला आहे आणि या कृत्रिम वाळूची धोरणाची अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती काय असणार आहे ही कार्यपद्धती आज जाहीर केलेली आहे। सर्व सन्माननीय सदस्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कलेक्टरशी बोलून हे आपल्याला म्हणजे नैसर्गिक वाळूऐवजी एमसँड हे जे धोरण महाराष्ट्रात आलं आहे त्याची SOP आम्ही आज देतो आहे। सर्व सन्माननीय सदस्यांनी आपापल्या भागामध्ये जिल्हाधिकाऱ्याशी बसून या एमसँड धोरणाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याकरता सर्वांनी त्या ठिकाणी यामध्ये सहभाग घ्यावा आणि आज मी हे निवेदन सभागृहामध्ये सर्वांना पाठवतोय। चला, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।